नमस्कार. आज आपण बघूया पनीर टिक्का मसालाची रेसिपी. त्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, सर्व मसाले, दही, तेल, जिंजर गार्लिक पेस्ट, कोथिंबीर. आता आपण सर्वात आधी मॅरिनेशन करून घेऊया. इथे आपण एक मोठा बाउल घेऊया. बाउलमध्ये सर्वात आधी मॅरिनेशनसाठी मी ॲड करत आहे 1 टीस्पून ऑइल. आता आपल्याला सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. सर्वात आधी मी इथे ॲड करणार आहे 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडरनी मॅरिनेशनला छान कलर येतो. हाफ टीस्पून ऑफ हळद ॲड करणार आहे. हळद आता आपण थोडी ॲड करूया, नंतर आपल्याला भाजी बनवताना पण ॲड करायची आहे. सो इथे मी आता हाफच टीस्पून ॲड करते. 1 टीस्पून इथे मी धने पावडर ॲड करते. 1 टीस्पून जिरे पावडर ॲड करते. 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून लाल मिरची पावडर ॲड करणार आहे. ही मिरची पावडर घरगुती आहे. आता जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करूया. मी इथे जिंजर गार्लिक पेस्ट, हाफ जिंजर गार्लिक पेस्ट इथे ॲड करणार आहे आणि हाफ मी परत नंतर भाजीमध्ये ॲड करणार आहे. सो मी आता हाफच यूज करणार आहे ते. आता 2 ते 3 टीस्पून इथे मी दही ॲड करणार आहे. 3 टीस्पून आता मी ॲड करते. आणि आता थोडी कोथिंबीर घेणार आहे मॅरिनेशनला. थोडी कोथिंबीर ॲड करत आहे. आता सेम कोथिंबीर पण मी आता थोडी यूज करणार आहे. नंतर मग गार्निशिंगला यूज करूया आपण. आता हे सर्व मी चमच्याने आपण किंवा हाताने आपण छान फेटून घेऊया, मीन्स मिक्स करून घेऊया एकत्र. आणि नंतर आता ह्याच्यामध्ये मी सर्व पनीर ॲड करून घेणार आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता मी ह्याच्यामध्ये सगळे पनीर ॲड करून घेतले. सर्व पनीर आता मसाल्यांमध्ये ॲड करून घेतलं आहे. आता सर्व मसाले पनीरला मिक्स करून घेते आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही असं छान मॅरिनेट करून घ्या त्याला. आणि आता हे मॅरिनेशन मी 20 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे. तुम्हाला अर्धा तास ठेवायचं, अर्धा तास ठेवा. तुम्ही जितका टाईम ठेवणार तितका छान पनीरला एक टेस्ट येणार मसाल्यांचा. मी आता त्याला झाकण ठेवून 20 मिनटासाठी ठेवणार आहे. आणि बाकीचं आपण भाजीसाठी साहित्य करून घेऊया. मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये मी 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत. ते मी ॲड करून आता याला छान लालसर होईपर्यंत भाजणार आहे. कांदा भाजून आता मला ऑलमोस्ट 5 मिनटं झाली आहेत. अजून आता 5 मिनटापर्यंत आपल्याला भाजायचं. टोटल 10 मिनटं घेतील कांदा छान भाजायला लालसर होईपर्यंत. इथे आता 10 मिनटं झालेली आहेत आणि कांदा आपला छान भाजून झालेला आहे. इथे मी आता 2 चॉप केलेले टोमॅटो घेतले आहेत. ते पण मी आता ॲड केले आहेत. आता टोमॅटो पण आपल्याला थोडा स्मॅशी असा होईपर्यंत छान 5 ते 10 मिनटासाठी छान भाजायचा आहे. म्हणजे टोमॅटो पण आता आपला छान भाजून होईल. टोमॅटो थोडा स्मॅशी असा झाला तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे 4 काश्मीरी मिरची, थोडं कलरसाठी. इथे मी 4 ते 5 काश्मीरी मिरची घेतल्या आहेत. ते मी आता ॲड करणार आहे. आणि ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. इथे आपला सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत. आता याला मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे थंड झाल्यावरती. आता हे थोडं साईडला ठेवूया. एक सेम पॅनमध्येच मी थोडंसं ऑइल स्प्रे करून घेतलं आहे. आणि जो आपण मॅरिनेट केलेला मसाला पॅनमध्ये आता मॅरिनेट केलेला मसाला आपण ॲड करूया. आणि आता छानपैकी सर्व पनीर आता पॅनमध्ये ॲड करून घेऊया. आणि आपल्याला कन्सिस्टंटली सारखं नाही फिरवायचं आहे. एकदा सेट करून झालं की आपल्याला फक्त परतून घ्यायचं एक साईड असं, की म्हणजे चारही बाजूने पनीर भाजून होईल असं. नाहीतर तुम्ही कन्सिस्टंटली परतत राहाल तर त्याचा मसाला पॅनला चिटकत राहणार. तो आपल्याला हळूहळू परतायचा आहे. तुम्हाला दिसत असेल आता माझं ऑलमोस्ट पनीर छान भाजून झालेलं आहे. आता मी काढून घेते. भाजी करायला घेऊयात आपण. एक कढाई ठेवली आहे. यामध्ये 1 टीस्पून ऑइल ॲड केलं आहे. एक चॉप केलेला ऑनियन आहे तो ॲड केला आहे. 5 मिनटासाठी कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये 5 मिनटं झाली आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया. मी इथे हळद वापरते. ऑलरेडी आपण मॅरिनेशनमध्ये मसाले ॲड केले आहेत. इथे मी फक्त आता हाफ टीस्पून ॲड करणार आहे सर्व. हळद, मिरची, धनेपूड, जिरेपूड, मीठ
सर्व आपल्याला हाफ टीस्पून अजून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व मसाले ॲड केलेत. आपण सॉते करून घेऊया आता मसाला कांद्यामध्ये छानपैकी. आणि वाटण केलेला जो मसाला आहे तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि आता हा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा आणि सर्व मसाले आता आपण वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट 15 मिनटं झाली आहेत. हे छान आपण भाजी आता ऑलमोस्ट रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पनीर ॲड करूया. जे आपण सॉते केलेले आहेत, फ्राय केलेले आहेत ते मी ॲड करून घेतले आहेत. वरून मी आता कसुरी मेथी ॲड करत आहे. आता गार्निशिंगसाठी मी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहे. आणि अशा प्रकारे पनीर टिक्का मसाला रेडी आहे. तुम्ही पण ट्राय करा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.